दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले आणि माझं कोकण बोर्ड, कोकणातील मुलं हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला आले, अव्वल आले. कोकणातील मुलींनी देखील बाजी मारली. हे गेली 7 ते 8 वर्ष होते आणि याची माहिती तुम्हाला देखील असेल. खूप अभिमानाची गोष्ट आहे. कोकणातील मुलं आज इतकं छान आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत या बोर्ड एक्झाममध्ये. 10वी आणि 12वीच्या दरवर्षी या एक्झाममध्ये कोकण हे अव्वल येतं. परंतु भविष्याचं काय? भविष्यात जर ही कोकणची मुलं बघितली तर कोकणची मुलं आज मोठ्या एक्झाम आहेत, त्या मोठ्या एक्झाममध्ये देखील आमची मुलं कमी पडत आहेत. याचं कारण काय असेल? तुम्हाला भारताचा सलामीवीर फलंदाज माहिती असेल ना. आता सध्या तो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक चांगला उत्कृष्ट फलंदाजी करून के एल राहुल, जो आपल्या इथे म्हणजे गोव्याच्या खाली जो मँगलोरचा एरिया आहे त्या एरियामधला तो खेळाडू आहे. यष्टीरक्षक आहे भारताचा क्रिकेटमध्ये. याने त्याच्या एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझे जे पालक आहेत त्या पालकांनी माझा सामना बघितला नाही आणि माझ्या पालकांना मला क्रिकेटर व्हायचं होतं. ते म्हणजे त्यांच्या मनात नव्हतं की मी क्रिकेटर व्हावं. त्यामुळे माझे पालक माझा सामना बघत नाहीत आणि माझ्या आईला असं वाटत होतं की मी एका सरकारी नोकरीमध्ये चांगल्या पदावरती रुजू व्हावं आणि चांगला जॉब वगैरे करावा, त्याच्यामध्ये एक चांगलं सेटल व्हावं. आज मी क्रिकेटर आहे तरी माझा जो सामना आहे तो माझा सामना माझे घरचे बघत नाहीत, हे त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आहे. आणि जेव्हा तो म्हणतो की जेव्हा मला RBIमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब आला त्यावेळी माझ्या आईला त्यावेळी थोडंफार समाधान झालं. बघा, इंडियन पेरेंट्सची जी काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे, एक समाधानाची पात्रता आहे, ती कशी आहे ती पाहू शकता तुम्ही. आज क्रिकेटच्या माध्यमातून तो लाखो करोडो रुपये कमवतो वर्षाला. परंतु आमच्या पेरेंट्सची सॅटिस्फॅक्शन लेवल एक प्रकारचं जॉबची आहे. मुलाने जॉब केला, चांगला एका पदावरती रुजू झालं म्हणजे आयुष्य सेटल झालं. आज त्या खेळाडूला अख्खा भारत ओळखतोय. कदाचित तो जर एक असिस्टंट बँकचा जो काही मॅनेजर आहे असताच तर त्याला इथपर्यंत ओळख मिळाली असती का? आज भारताला कित्येक कप त्याने जिंकून दिलेत. नुकतीच झालेल्या एशिया कप चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो चांगला परफॉर्मन्स त्याने केला आहे के एल राहुलने. सलामवीर असलेला तो फलंदाज 8 नंबरला फलंदाजीसाठी उतरायचा आणि तो कोणत्याही मोमेंटमध्ये त्याने स्वतःला एक खेळमध्ये दाखवलं आणि त्याने चांगला परफॉर्मन्स केला. इतकं स्किल त्याच्यामध्ये आहे आणि खूप महान असा फलंदाज तो आहे के एल राहुल म्हणजे. ज्यावेळी आमच्या पालकांची ही जी समाधानाची पात्रता, सॅटिस्फॅक्शन लेवल ही बदलेल ना, त्यावेळी कोकणामध्ये आज जे व्यावसायिक तयार होत नाही आहेत, व्यावसायिक फार कमी कोकणामध्ये तयार होतात, ते होतील. आज कला क्षेत्र आहेत, आज नाटक क्षेत्र आहे किंवा इतर ज्या आर्टमध्ये क्षेत्र, फाईन आर्ट क्षेत्र आहे, इतर जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये देखील कोकण. विचार करा, जेव्हा मी लहानपणी जेव्हा 4थी ते 5वी 6वी 7वीच्या दरम्यान होतो त्यावेळी ज्या शालेय स्तरावरती क्रीडा स्पर्धा घ्यायच्या आहेत त्यामध्ये कबड्डी असो, खो खो असो, या खो खोमध्ये आमची मुलं तालुकापर्यंत जायची, आमची मुलं जिल्ह्यापर्यंत जायची. परंतु पुढे त्यांना जे काही एक प्रकारचं खेळाडूच्या मागे जे मार्गदर्शन मिळायचं, जे मला वाटतं जे सपोर्ट मिळायचा तो सपोर्ट मिळायचा नाही. मी तिथपर्यंत त्यांचा प्रवास संपायचा. म्हणजे आमचा मुलगा खो खोमध्ये तालुकापर्यंत गेला, जिल्ह्यापर्यंत गेला, तिथपर्यंत संपायचा. त्याचं पुढे शिक्षण झालं, 10वीचं शिक्षण झालं, 12वीचं शिक्षण झालं, तो त्याचा प्रवास तिथपर्यंत संपायचा. त्याच्या आतमध्ये जे काही स्किल आहे ते वरती यायचंच नाही. खूप चांगली खेळायची मुलं आमची, कबड्डी खेळायची, खो खो खेळायची. खो खोमध्ये तर मला वाटतं आमच्या या ठिकाणी काही ठिकाणी डोंगराळ भागातली जी मुलं आहेत ना ती उत्कृष्ट प्रकारे खेळायची खो खो. का मिळत नाही यांना एक चांगलं एक व्यासपीठ का नाही मिळत या मुलांसाठी?
बाहेरच्या ज्या काही गोष्टी असतील त्या असतील, जेणेकरून ते मार्गदर्शन मिळत नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी, परंतु घरात जे काय जे ॲटमॉस्फिअर मिळतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे. जर आमच्या पालकांनी सपोर्ट केला की हा माझा मुलगा इथपर्यंत जाऊ शकतो, या खेळामध्ये, या कलेमध्ये किंवा या व्यवसायामध्ये, नोकरी सोडून, नोकरी हे त्या पालकांचं ज्यावेळी माइंडसेट असतो ना, तुम्हाला वाटतं भारताला आज विचार करा, भारताला आज नोकऱ्यांचा देश बोलला जातो. आज परदेशी लोक जे भारतामध्ये येतात ते भारताला नोकरी करणाऱ्या लोकांचा देश असं म्हणतात. कधी हा आमचा माइंडसेट बदलणार आहे? आज बरेचसे मुलं बघितलेत की गावाला येतात, गावाला कोणता ना कोणता व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. मग बरे 1 वर्ष करतात, 2 वर्ष करतात, 3 वर्ष करतात. त्यानंतर मग नाईलाजानं ही मुलं पुणे मुंबईसारख्या शहराची वाट धरतात. रोजगारासाठी कोणती ना छोटी मोठी नोकरी करण्यासाठी त्या शहराकडे वळतात. हे का होतं माहिती आहे? कारण आमचा समाज ह्या गोष्टीला स्वीकारत नाही आहे. आमच्या समाजाची तेवढी मानसिकता नाही की इथे मुलांनी यावं, इथे स्टेबल व्हावं, इथे गावातच राहून काही ना काहीतरी पैसा वगैरे कमवावा. त्याला प्रश्न विचारला जातो की बाबा इथे गावाला राहून तुला कोण मुलगी वगैरे कोण देणार नाही, तू शहरात जा, तू काय ना काहीतरी छोटी मोठी नोकरी धंदा कर, इथे काय गावाला ठेवलेलं आहे? गावाला आपल्या खूप काही आहे. पण ही लोक तीच जी विचारतात जी स्वतः व्यवसाय करत नाही आहेत. कधी एखाद्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना विचारा की बाबा व्यवसायामध्ये प्रगती स्कोप आहे का? त्यांचं उत्तर सकारात्मक असतं, ये करा. परंतु हा जो निगेटिव्ह माइंडसेट जो समाजाने आमच्या तयार करून ठेवला आहे ना, त्यामुळे इथे कोकणाला एक चांगले व्यावसायिक मिळत नाहीयेत. तो माइंडसेट आपल्याला बदलायचा आहे. आमच्या पालकांनी इथल्या मुलांना व्यवसायाचं, चांगल्या कला क्षेत्राचं प्रशिक्षण द्यायचं आहे. 10वी आणि 12वी नंतर एखाद्या टेक्निकल फील्डमध्ये कसं काम करता येईल. टेक्निकल फील्ड चांगले आहेत. एक वेगळी फील्ड निवडली पाहिजे. आज कोकणात जेवढी कॉलेजेस मी बघतो प्रत्येक गावागावात, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याच्या पलीकडे मुलांना टेक्निकल शिक्षण फार कमी मिळते. म्हणजे 10वी आणि 12वी झाली, मुलाला इथेच राहायचं असले तर मग तो कोणत्यातरी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 फील्डमध्ये काम करतो. टेक्निकल असलेले जे काय कौशल्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम फार कमी प्रमाणात मिळतो. मग 15वी नंतर ग्रॅज्युएशन करून मग आमच्या मुलांची इंग्रजीत देखील थोडी कमतरता भासून येते. जेवढी मुलं आहेत त्या मुलांना देखील माझं एक मोठं सांगणं आहे की इंग्रजीवरती फोकस करा. इंग्रजी ही शिकून घ्या. इंग्रजी भाषा ही मला वाटतं अत्यंत गरजेची आहे. आपण किती त्या भाषेला विरोध जरी केला तरी ती भाषा आपल्याला भविष्यात उपयोगी येईल. भाषा शिकणे काही म्हणजे कोणतेही नाही. भाषेला विरोध नाही मला कोणत्या गोष्टी, पण भाषा शिका. जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या भाषा शिका. कारण जर जगासमोर आपल्याला जर स्पर्धा करायची असली तर आपल्याला इंग्रजी ही यायलाच पाहिजे. समोरचा जर परदेशी व्यक्ती आपल्याला जर कोणता त्याच्या भाषेमध्ये जर प्रश्न विचारतो तर आपल्याला देखील त्याच्या भाषेत उत्तर देता आलं पाहिजे. आपल्या भाषेचा देखील गर्व असावा. आपल्या मराठी भाषा, आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेचा देखील गर्व असला पाहिजे आपल्याला. पण त्याचबरोबर आपलं इंग्रजी देखील आलं पाहिजे. कारण मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड आहेत. आपण पेनाला पेनच बोलतो, आपण लेखणी नाही बोलत. टेबलला आपण टेबलच बोलतो. तर त्याच्यामुळे इंग्रजीचं आणि मराठीचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन कायम राहिलं पाहिजे अशी मला वाटतं. तर गावात येऊन मग असा जो मुलगा काय ना काहीतरी व्यवसाय वगैरे करायला लागला, मग विचारतात का बा मुलगी वगैरे कोण देणार आहे का तुला, असं तसं. मग बघा ही अशी हा जो प्रश्न आहे ना, ह्या प्रश्नाचं देखील उत्तर आहे. ही जी अपेक्षा आहे ना की तुला कोणी मुलगी देणार, गावाकडे राहणाऱ्या मुलाला देखील मुली येतात, तयार होतात लग्न करण्यासाठी. पण ही अपेक्षा ही त्या मुलीची नसून त्यांच्या आईची आहे. हे देखील सत्य आहे मित्रांनो. थोडं कडवट आहे पण सत्य आहे. ही अपेक्षा त्यांच्या आईची आहे, त्या मुलीची नाही. मुलगी तयार होत असते गावाला राहण्यासाठी, पण त्या आईला वाटत असतं की माझी मुलगी ही शहरात राहावी, का चांगला त्याचा फ्लॅट असावा अशा गोष्टीमध्ये.
आज कोकणातील गावाच्या गावं अक्षरशः ओस पडलेली आहे. आज मराठी शाळेची ओस मराठी शाळेमधली जो पटसंख्या आहे ती पटसंख्या घसरत चाललेली आहे. एका वर्गामध्ये कमीत कमी 2 ते 3 मुलं आहेत. शाळेमध्ये झालं तर 20 मुलं भरताना देखील मुश्किल आहे संपूर्ण शाळेमध्ये. आज गावाच्या गावं स्थलांतर शहरांकडे होत आहेत. हे अक्षरशः भयानक आहे. येथील पुढील 15 वर्षात जे काही कोकण आपण बघू ना ते फार भयानक असेल. मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ही गोष्ट सातत्याने सांगतोय. त्याच्यामुळे इथले जे पालक आहेत त्या पालकांनी कृपा करून इथला आपला जो माइंडसेट आहे की मुलांना काय म्हणजे त्यांच्या ज्या काही स्किल आहेत त्या स्किलच्या बेसच्या आधारावर तुम्ही त्यांना त्यांचं करिअर निवडून द्या. तुम्ही जर त्यांचं जर करिअर जर तुम्ही निवडत असाल तर खूप मोठी गोष्ट त्यांच्यासाठी रिस्कची असणार आहे. आज डॉक्टर आणि इंजिनिअरिंग यांच्या पलीकडे देखील अनेक संध्या आहेत. पण या संध्या तुम्ही जर लक्षात घेतल्यात तर भविष्यात कोकणातली मुलं हीच एका चांगल्या स्तरावरती दिसतील. आज आमच्या इथे येणारे जे शासकीय नोकरदार आहेत ते कुठले आहेत? कोकणातले तर फार कमी दिसतात. या गोष्टीचा कधी देखील विचार करावा. इथेच थांबतो मित्रांनो. धन्यवाद.